नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता नागेश्वरराव घरी आलेले असतात. तेव्हा इथे नागेश्वर आल्यानंतर उर्वशी म्हणत असते की दादासाहेब, अहो तुम्ही कुठे गेला होतात? कधीपासून मी तुम्हाला फोन करते, तुम्ही माझा फोन उचलला नाहीत. तेव्हा नागेश्वर म्हणतो, तुम्ही जो घोळ घालून ठेवला होता ना, तो निस्तरायला गेलो होतो. त्या गिरिजाच्या घरी गेलो होतो त्यांना निमंत्रण द्यायला. तेव्हा उर्वशी म्हणत असते की दादासाहेब, त्या दीड दमडीच्या मुलीच्या घरी तुम्हाला जायची काय गरज होती? तेव्हा नागेश्वर म्हणतो, तिला मुलगी म्हणू नका, तिचं नाव गिरिजा आहे आणि तिने मी दिलेलं निमंत्रणसुद्धा स्वीकारले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जेव्हा नागेश्वर म्हणतो की आम्ही स्वतः तुम्हाला इथे निमंत्रण द्यायला आलो आहे, तेव्हा गिरिजा म्हणते ठीक आहे, मी तुमचं निमंत्रण स्वीकारते. तेव्हा इथे त्या मुलीला तुम्ही इथे कशासाठी बोलावलं असं बोलल्यानंतर इथे नागेश्वर म्हणत असतात की हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट शेवटची सांगतोय. आम्ही आमचं नशीब पालटण्याचा प्रयत्न करतोय, नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या गोष्टींमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका, तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका. आम्ही तुम्हाला शेवटचं सांगतोय, लांब राहा या सगळ्यापासून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आत्याबाई म्हणत असतात की काही झालं तरीसुद्धा तुम्ही एक पायरी उतरला असाल दादासाहेब, पण जोपर्यंत मी त्या मुलीचा अपमान करून तिला या घरातून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, असं उर्वशी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा जात असताना तिथे सगुणा मावशी आलेली असते. ती म्हणते, काय गं गिरिजा, कुठे चाललीस तू? तेव्हा गिरिजा घाबरते आणि तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा इथे आता सगुणा मावशी म्हणते, काय झालं, इतकी दचकलीस का? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही मावशी, अचानक आवाज दिलास ना म्हणून दचकले. कुठे गेली होतीस तू? तेव्हा ती म्हणते की मी मंदिरामध्ये गेले होते, देवळात. ती म्हणते, भेटला का मग देव? तेव्हा गिरिजा म्हणते की मावशी, अगं देवीच्या मंदिरात गेले होते. तुला माहिती आहे ना, जेव्हा माझ्या मनामध्ये गोंधळ सुरू असतो तेव्हा मी देवीच्या मंदिरामध्ये जाते, तिथेच गेले होते मी. तेव्हा इकडे सगुणा म्हणत असते, ठीक आहे, तुझ्या बोलण्यावरती मी आता विश्वास ठेवते, पण तो विश्वास टिकून ठेवायचा की तोडायचा ते तुझ्या हातामध्ये आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रुद्रची आई त्याची वाट बघत असते. तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि म्हणतो, आईसाहेब, अहो तुम्ही इथे काय करताय? तुमचा पाय अजून पूर्णपणे बरा झालेला नाही आहे आणि तुम्ही लगेच उभ्या राहिलात. तेव्हा रुद्रची आई म्हणते, नाही, मी आता ठीक आहे. रुद्र, माझं तुझ्याकडे जरा काम होतं. तेव्हा रुद्र म्हणतो, बोला ना आईसाहेब, काय काम आहे तुमचं माझ्याकडे? तेव्हा इथे आईसाहेब म्हणतात की मला थोडे पैसे हवे होते. तेव्हा रुद्र म्हणतो की तुम्हाला पैसे हवेत? आईसाहेब, तुम्ही पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागताय. मी तुम्हाला पैसे नक्की देईन, पण तुम्हाला पैसे कशासाठी हवेत? तेव्हा इथे आईसाहेब म्हणतात, अरे दिवाळी आहे ना, त्यासाठी पैसे हवेत मला. तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब, मग तुम्ही बाबासाहेबांकडे पैसे मागायचे ना? तेव्हा इकडे आता आईसाहेब म्हणतात, नाही नाही रुद्र, हे बघ, मला फक्त पैसे तूच दे आणि यांना काही सांगू नकोस, कारण ते पैसे मला ना माझ्या मैत्रिणीला द्यायचे आहेत. अरे ती बिचारी गरीब आहे रे, परिस्थिती हालाकीची आहे तिची, आणि आता दिवाळी असल्यामुळे तिनेसुद्धा ती आनंदाने साजरी करायला हवी ना, म्हणून ते पैसे मला तिला द्यायचे आहेत. तेव्हा इथे आता रुद्र म्हणतो, ठीक आहे, चला चला तुम्ही माझ्याबरोबर, मी तुम्हाला पैसे देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे सगुणा मावशी म्हणत असते, हे बघ गिरिजा, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं ना तरीसुद्धा तू त्या नागेश्वरच्या घरी जायचं नाही हां, माझा विश्वास मोडायचा नाही. आणि जर तू तिथे गेलीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल, मग बघ मी काय करते ते. तेव्हा इथे आता गिरिजा टेन्शनमध्ये आलेली असते. जर आता मी नागेश्वर साहेबांकडे गेले तर मावशीला खूपच जास्त राग येईल, असं ती म्हणत असते. त्यानंतर रुद्र म्हणत असतो की आईसाहेब, तुम्ही बसा ना. तेव्हा त्या म्हणतात, नाही नको नको, मी ठीक आहे. रुद्र म्हणतो, किती पैसे हवेत तुम्हाला? ती म्हणते, मला 25,000 रुपये हवेत. तो लगेच 25,000 काढतो आणि आपल्या आईला देतो. तेव्हा ती म्हणत असते की थँक्यू. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, आईसाहेब, अहो असं काय करताय तुम्ही? मी मुलगा आहे तुमचा, तुम्हाला जे काही हवं असेल ना ते तुम्ही माझ्याकडे हक्काने मागत जा, त्यासाठी मुलाला थँक्यू म्हणायची काय गरज आहे? आणि तुम्हाला अजून पैसे हवे असेल तर मला सांगा हां. तेव्हा इकडे आता त्याची आई म्हणते, ठीक आहे, मी नक्कीच सांगेन तुला, आणि तू सुद्धा मला पैसे दिलेस हे तुझ्या आबासाहेबांना सांगू नको हां. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही, मी नाही सांगणार. तेव्हा इकडे आता जात असताना त्याची आई म्हणते, ठीक आहे,
येते मी प्रभास. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही? त्यानंतर प्रेक्षकांनो गिरिजा घरी आलेली असते. तेव्हा तिच्या वडिलांनी आता येलो कलरचा झब्बा अंगावरती टाकलेला असतो आणि ते म्हणतात की बघ ना गिरिजा, अगं हा झब्बा माझ्यावरती किती छान दिसतोय ना, हा झब्बा तूच मला घेतला होतास, किती छान दिसतोय बघ. तेव्हा इकडे आता मोनू म्हणत असतो, अगं तायडे अजून तयार नाही झालीस तू? अगं तयार हो, आपल्याला नागेश्वर साहेबांच्या घरी जायचं आहे ना, मी कधी एकदा जातोय असं झालं आहे मला. तेव्हा इकडे गिरिजा म्हणते, नाही आपण कुठेही जात नाही आहोत. तेव्हा इकडे मोनू म्हणतो, काय का पण आपण नाही जात? अगं दीदी, मी आता नागेश्वर साहेबांच्या घरी पहिल्यांदा जाणार होतो. मी तिथे जाणार आहे, मी अख्ख्या गावाला सांगितलं आहे आणि जर आपण तिथे नाही गेलो तर सगळेजण माझ्यावरती हसतील गं. तेव्हा इकडे दत्तू म्हणत असतो, नाहीतर काय, असं काय करतेस तू? आणि इथे नागेश्वर साहेब स्वतः आले होते ना आपल्याला निमंत्रण द्यायला, आणि आपण जर त्यांचं निमंत्रण असं नाकारलं, आपण नाही गेलो तर त्यांना किती वाईट वाटेल, त्यांना राग येईल आणि त्यांचा राग आपल्याला परवडणारा नाही आहे. तेव्हा इकडे गिरिजा म्हणते, आणि गेलो ना तर सगुणा मावशीला राग येईल, तिने मला सांगितले की तिथे जायचं नाही म्हणून. तेव्हा दत्तू म्हणतो, अगं एक वेळ तुझ्या सगुणा मावशीचा राग परवडला, पण नागेश्वरचा राग परवडला नाही, कळतंय का तुला? आणि सगळ्या गावाला माहिती आहे गं त्या दोघांची दुश्मनी आहे ते. तू कशाला तिच्या बोलण्याकडे लक्ष देतेस? हे बघ, आणि तू जर नाही म्हणालीस ना तर मी मोनूची घेतलेली शपथ मोडून टाके ना. मी शपथ घेतली आहे की मी दारू सोडेन म्हणून, आणि तू जर येत नशील ना तर आत्ताच्या आत्ता जातो आणि दारूची बाटलीच तोंडाला लावतो. तेव्हा गिरिजा म्हणते, काय बाबा तू मला आता ब्लॅकमेल करतोयस? तो म्हणतो, ब्लॅकमेल करत नाही आहे, पण खरंच सांगतोय, एवढ्या मोठ्या माणसाला नाही म्हणायचं म्हणजे मग आपल्याला त्याच्या रागाला सुद्धा इथे सामोरं जावं लागेल, कळतंय तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे रुद्र म्हणत असतो, आईसाहेब तुम्ही मला प्रभास म्हणताय. तेव्हा इथे आता आईसाहेबांना आठवतं ज्या वेळेला त्यांनी इथे रंगनाथला बोलावून घेतलेलं असतं, तेव्हा सगळं काही त्यांना समजलेलं असतं. तेव्हा इथे रुद्रची आई म्हणते, रुद्र अहो आई आहे मी तुमची, माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपून राहू शकत नाही. तुमचं रुद्र आणि त्याचबरोबर प्रभास हे जे काही गुंत आहे ना तो सगळा मला माहिती आहे. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, पण आता गुंत नाही आईसाहेब, आता मी गिरिजाला सगळं सत्य सांगितले की मी रुद्रप्रताप आहे ते. मी पैशांमधून तिच्यापर्यंत चिठ्ठी पोचवली असं इथे रुद्र आपल्या आईला सांगतो. तेव्हा आई म्हणते, चांगलं केलंस तू रुद्र, तू गिरिजाला सगळं सत्य सांगितलंस. कसं असतं ना, मैत्रीमध्ये लपवाछपवी करायचीच नसते मुळात. जे काही आहे ते खरं सांगून मोकळा झालास ना ते जास्तीत जास्त बरं झालं. तेव्हा इथे रुद्रप्रताप म्हणत असतो, आईसाहेब अहो मी सगळं सत्य सांगणारच होतो, पण योग्य वेळ आल्यानंतर. आता त्यांना कळले की मी रुद्रप्रताप आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मोनू म्हणत असतो की तायडे ना तुझं ना बाबाचं, आपण एक काम करूया, आपण इथे छापा आणि काटा करूया. जर छापा आला तर आपण जायचं, काटा आला तर आपण नाही जायचं. त्याच्यामुळे आता आपण छापा आला तर जाणार आहोत असं इकडे मोनूने सांगितलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणते, ठीक आहे, आता मी सुद्धा संपूर्ण गोष्ट नशिबावरतीच सोडते. त्यानंतर मोनू इथे आता एक नाणं घेतो, 1 2 3 असं म्हणत आता ते नाणं उडवतो. खाली पडल्यानंतर प्रेक्षकांनो बरोबर छापा आलेला असतो. तेव्हा इथे मोनू जोरात ओरडतो आणि म्हणतो, अरे ये छापा. तो म्हणतो, आता जायचं, आपण नागेश्वर साहेबांच्या घरी जायचं. आणि इथे आता गिरिजाच्या गोल गोल दत्तू आणि मोनू दोघेही जण फिरत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो गिरिजाचा नाईलाज होतो, आता नागेश्वर साहेबांच्या घरी जावंच लागेल. मग त्यासाठी मावशीचा राग सहन करावा लागला तरीसुद्धा चालेल, कारण तिला आठवतं तिची मावशी म्हणालेली असते, एक गोष्ट ध्यानात ठेव, काय बी झालं तरी नागेश्वराच्या घरी जायचं नाही म्हणजे नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आईसाहेब आलेले असतात इथे प्रभास काकांना भेटायला. तेव्हा इथे मंदिराच्या इथे आता प्रभास काका तोंड लपून येतात. तेव्हा इकडे आता रुद्रची आई म्हणत असते की दादा आलात का तुम्ही? तेव्हा इकडे प्रभास काका म्हणतात की वहिनीसाहेब इकडं बघू नका, तुम्ही तिकडंच बोलून बघा. तेव्हा ती म्हणत असते की तुमची आता जखम कशी आहे, बरे आहेत ना तुम्ही, आणि तुमचा हात बरा आहे का आता? तेव्हा इथे प्रभास काका म्हणतात, हो अक्का, आता मला बरं वाटतं आहे, तुम्ही माझी काळजी करू नका. तेव्हा इकडे आता लगेचच पैसे जे आणलेले असतात ते आईसाहेब काकांना पैसेसुद्धा देतात. तेव्हा प्रभास काका म्हणतात की अक्का धन्यवाद,
तुम्ही पैसे दिलेत ना तेवढीच त्या मुलीची मदत करता येईल आणि खूपच जास्त गुणी मुलगी आहे असं सुद्धा इकडे आता आईसाहेब म्हणत असतात. तेव्हा इकडे प्रभास काका म्हणतात की खूपच स्वाभिमानी मुलगी आहे, कष्ट करून पैसे कमवत असते, तिला इथे फसवणूक तर अजिबातच आवडत नाही. तेव्हा इथे आईसाहेब म्हणतात आणि त्या मुलीचं काय झालं, नशीबवान मुलीचं ती सापडली का? तेव्हा इथे काका म्हणतात नाही ना, मी त्या माणसाला विचारलं ज्याच्याकडे ती मी मुलगी दिली होती, त्याला मी विचारलं, तो म्हणाला की नाही नाही, ही तर माझी मुलगी आहे आणि त्या मुलीला मी पंढरपूरला सोडलं, ती पंढरपुरात असते असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. तेव्हा मी एक काम करतो, पंढरपूरला जातो आणि त्या मुलीला आता मी शोधूनच घेऊन येतो. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता आईसाहेब म्हणतात बरं बरं ठीक आहे, तुम्हाला अजून पैसे लागले तर मला नक्की सांगा. तो म्हणतो अजून पैसे लागतीलच. ती म्हणते ठीक आहे, मी पैशांची जमव करेन आणि देईन तुम्हाला. बरं ठीक आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गिरिजाची सुद्धा काळजी घ्या, खूपच गुणी मुलगी आहे ती असं म्हणाल्यानंतर इथे आता काका निघून जातात आणि त्याचबरोबर रुद्रची आईसुद्धा वेगळ्या दिशेने निघून जाते, जेणेकरून दोघांवरती कुणालाही संशय येऊ नये यासाठी इथे चेहरा लपवण्यात आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पूजेची संपूर्ण तयारी करण्यात आलेली असते. उर्वशी आता आपल्या कामाला लागलेली असते. तेवढ्यातच तिथे नागेश्वर घोरपडे येतात आणि म्हणतात झाली का समधी तयारी, आणि इथे रुद्र कुठे आहे? तेव्हा रुद्रसुद्धा छान तयार होऊन आलेला असतो. तो इथे आपल्या आबासाहेबांना आणि त्याचबरोबर आत्याला दोघांनाही कॉम्प्लिमेंट देतो आणि म्हणतो की दोघेही तुम्ही खूपच जास्त छान दिसताय. तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो की चला आबासाहेब, आपल्याला आता पूजा करायची आहे ना. तेव्हा तुमच्या आईसाहेब कुठे आहेत? पूजेच्या वेळेला नेमक्या कुठे गायब होतात? तेवढ्यातच इथे आईसाहेब येतात, म्हणतात आले आले, अहो मी मंदिरामध्ये पूजा करायला गेले होते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नागेश्वर म्हणतो झाली ना देवाची पूजा, आता चला इथे आता देवी आईची पूजा करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता दत्तू तुळशीच्या पाया पडत असतो आणि म्हणत असतो की सगळं काही व्यवस्थित होऊ दे, आज गिरिजामुळे मी नागेश्वर साहेबांच्या घरी पहिल्यांदा जाणार आहे. तेव्हा इथे मोनू म्हणत असतो दिदे अगं लवकर कर ग, इथे बाबाला खूपच जास्त घाई लागले नागेश्वर साहेबांच्या घरी जाण्याची. तेव्हा दत्तू म्हणतो मोनू आज तुझ्या ताईला जरा जास्तच वेळ लागतोय नाही का नटायला? तेव्हा दत्तू इथे आता असं म्हणाल्यानंतर मोनूला राग येतो. मोनू म्हणतो बाबा अरे नटते तर नटू दे ना, पहिल्यांदा नटते बिचारी. त्यानंतर इथे खरोखरच गिरिजा सुंदर तयार झालेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे मोनू म्हणत असतो की तायडे. तेव्हा इथे गिरिजा म्हणते मोनू बरी दिसते का रे मी? तेव्हा मोनू म्हणतो अगं तायडे आज इंद्राची अप्सरासुद्धा तुझ्यासमोर आहे ना, फिकी पडल फिकी, इतकी सुंदर दिसतेस तू. बरं चल आपण निघूया. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता प्रभास काका आलेले असतात. तेव्हा दत्तू म्हणतो अरे प्रभास कुठे गेला होतास तू, तुला लवकर येता येत नाही का? तेव्हा गिरिजा म्हणते काय काय म्हणालात बाबा प्रभास? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता देवी आईची पूजा सुरू होती. त्यानंतरला घरची लक्ष्मी आता लक्ष्मीपूजनाची पूजा करत असते. त्यानंतरला इथे उर्वशीसुद्धा येते. कुंकू आता स्वतःला लावायला जाणार, तेवढ्यातच ती म्हणते नवरा तर माझा आता पळून गेला, आता त्याच्या नावाचं कुंकू तरी कशाला लावू. तेव्हा ती कुंकू फेकून देते. त्यानंतर प्रभास काका म्हणत असतात दत्तू अरे तू पण आहे ना, काय नाव घेशील काही सांगता येत नाही. दारू बंद केलीस, तुझी जीभ घसरायला लागली वाटतं. अरे तू प्रभास काय म्हणतोयस मला? तो म्हणतो अरे हो हो प्रभाकर बोलायचं होतं मला, पण तुम्ही काय ऐकलत प्रभास? थंडी अजून चालू झाली नाही तर ह्यांचे कान वाजायला लागले, मी प्रभाकरच म्हणालो. तेव्हा इथे गिरिजा म्हणते ठीक आहे, पण कुठे होतात तुम्ही? तेव्हा इथे आता प्रभास काका म्हणतात ते थोडं काम होतं म्हणून गेलो होतो. तेव्हा ती म्हणते ठीक आहे चला तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर चला. तेव्हा इथे मोनू म्हणतो चला काका तुम्ही असेच चला. तेव्हा इथे प्रभास म्हणतो नाही ते मी नाही येऊ शकत, माझ्या पोटात दुखतंय ना, तेव्हा मी येऊ शकत नाही. तेव्हा इकडे प्रभास काका म्हणतात गिरिजा बाळा फक्त ती गोष्ट तू लक्षात ठेवा. गिरिजा म्हणते हो हो मी कुणालाही सांगणार नाही की तुम्ही आमच्या इथे राहता ते. मोनू तू नागेश्वर साहेबांच्या घरी गेल्यानंतर कुणालाही सांगायचं नाही की काका आपल्याबरोबर राहतात, जेवढं सांगितलं आहे तेवढं करायचं, जास्त बोलायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सगळेजण मिळून पूजा करत असतात, छान आरती करत असतात.
त्यानंतर गिरिजा इथे नागेश्वराच्या घरी आता येतच असते. त्यानंतर नागेश्वर म्हणतो, चला चला आता पूजा इथे झाली आहे, आलेल्या पाहुण्यांचं आता स्वागत करायचं आहे आणि तुम्ही सगळेजण या रे आणि देवी आईचा आशीर्वाद घ्या. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रुद्र आणि त्याची आई दोघेजण आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत असतात. तेव्हा रुद्रच्या इथे आता हृदयामध्ये धडधड सुरू होते. तेव्हा रुद्र म्हणतो, मला अचानकपणे काय होतंय, माझ्या इथे हृदयाची धडधड काय इतकी वाढली. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रुद्रला गिरिजाची आठवण येते. तिच्याबरोबर घालवलेले ते क्षण आठवतात आणि तेवढ्यातच आता गिरिजा 1 2 3 म्हणाल्यानंतर इथे आतमध्ये आलेली असते आणि ती म्हणते, अरे काकू कशात तुम्ही आणि तुमचा पाय कसा आहे. सॉरी मी तुमच्या पायाला ड्रेसिंग केली, त्यानंतर आपलं भेटणंच नाही झालं, पण आता तुमचा पाय ठीक आहे ना, आता तुम्हाला बरं वाटतंय, जखम भरली आहे का तुमची. तेव्हा इथे लगेच त्याची आई म्हणते, हो हो आता मला बरं वाटतंय, अगं किती काळजी करशील, मी बरी आहे आता. तेव्हा रुद्र म्हणतो, नमस्कार. तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्ही इथे. तेव्हा रुद्र म्हणतो, असं काय करताय, हे माझंच तर घर आहे ना, तुम्हाला तर सगळं आता माहिती आहे. तेव्हा इथे गिरिजा त्याच्याकडे बघतच राहते आणि ती म्हणते, हे तुमचंच घर आहे. हां हां मला सगळं माहिती आहे, असं म्हणत ती आता विचारात पडते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये रुद्र म्हणत असतो की ह्या वर्षीसुद्धा आता इथे नशिबाचा लाडू पहिला आमच्या आबासाहेबांना आणि तेव्हा त्यातला लाडू आता नागेश्वरने उचललेला असतो. बाकीच्या सगळे करून आता एक एक लाडू उचलतात आणि इथे आता लाडू सोबत हे फोडले जातात. पण नशिबाचा लाडू हा कुणाच्याच लाडूमध्ये लागत नाही. नशिबाचं नाणं हे आता फक्त गिरिजाच्या हातामध्ये असलेल्या लाडूमध्ये असतं. तेव्हा इथे नशिबाचं नाणं तर माझ्या मुलीकडे आहे असं दत्तू म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता खूपच जास्त राग हा आलेला असतो नागेश्वरला, पण आनंद या गोष्टीचा असतो की ही मुलगी नशीबवान आहे हे आता नागेश्वरला समजलेलं असतं. तो म्हणतो, मला माहितीच होतं नशीबवान तूच आहेस, त्यामुळे या नशिबाचा फायदा फक्त मी माझ्यासाठी करून घेणार. तेव्हा नागेश्वर म्हणतो, काय काय चाललं काय तुमचं, आत्तापर्यंत नशिबाचं नाणं हे फक्त माझ्याकडे येत होतं, पण आता तू आमचं नशीब पालटलंस आणि नशिबाचं नाणं तुझ्याकडे आले, काय करणार काय आहेस तू. तेव्हा गिरिजा घाबरत्याने म्हणते, नाही ते नाणं माझ्याकडे कसं आलं मला खरंच माहिती नाही. तेव्हा इथे आता नागेश्वर म्हणत असतो की पोरी अगं नशीबवान आहेस तू, त्याच्यामुळे तुझं हे नशीब असंच जपून ठेव. आणि तो मनामध्ये म्हणत असतो की तुझं हे नशीब फक्त माझं नशीब बदलण्यासाठी मी आता वापरणार आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नागेश्वर आता तिच्यावरती लक्ष ठेवून असतो, कारण तिच्याकडे नशीब पालटण्याचं इथे आता भाग्य असतं आणि म्हणूनच तिच्या नशिबाचा फायदा नागेश्वर आता स्वतःसाठी करणार असतो, त्याच्या बिझनेससाठी करणार असतो, हे मात्र नक्की.